नमस्कार. मी सोष्टे गुरुजी या यूट्यूबवर चॅनलमध्ये तुम्ही माझे अनेक व्हिडिओ पाहिले असाल. आज थोडा वेगळा नवीन विषय घेऊन आलो आहे. ज्योतिषशास्त्र हा माझा प्रमुख विषय असून त्याचबरोबर उपायखंड, समस्येवरील उपाय हा ही त्याचा एक भाग आहे. तर आज आपण उपायतंत्रामध्ये कालसर्पदोष, त्याचे परिणाम आणि उपाय असा टॉपिक निवडलेला आहे. तर प्रथम आपल्याला पाहायला पाहिजे कालसर्पदोष म्हणजे काय, नेमकं काय पोझिशन असल्यावर ग्रहांची कोणती पोझिशनला कालसर्पयोग बनतो, त्याचे प्रकार किती, त्याचे सर्वसाधारण अनुभव काय. तर कालसर्पयोग हा कुंडलीतील राहू आणि केतूच्या एकाच अंगाला सगळे ग्रह आले की कालसर्पदोष निर्माण होतो. म्हणजे आता पूर्व बाजूला सगळे ग्रह असतील तर पूर्वेला कालसर्पयोग आला, पश्चिमेला असेल तर पश्चिमेला, दक्षिणेला असेल दक्षिणेला, उत्तरेला, असे 4 योग झाले. या प्रमाणे कालसर्पदोषाचे एकूण 12 प्रकार आहेत. पूर्वीच्या काही ज्योतिषांनी त्याचे 144 प्रकार तयार केले आहेत. म्हणजे सूक्ष्म पाहून तितके झाले. तर या कालसर्पदोषाला त्यांनी अनेक नावं दिलेली आहेत. तक्षक, वासुकी अशी नावं आहेत. आणि त्या दोषाचे परिणाम किती त्रासदायक असतात हे ऋषीमुनींनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे. आता सगळे ग्रह एका बाजूला असणं आणि समजा एखादा ग्रह त्या राहू केतूच्या ॲक्सिसच्या बाहेर असला तर त्याला अर्धकालसर्पदोष म्हणतात. याचेही परिणाम कालसर्पासारखेच असून काही प्रमाणात सौम्य असतात इतकंच. तर कालसर्पदोषाचा कॉमन परिणाम कोणता, तर संघर्ष करावा लागतो, त्यांना आयुष्यभर संघर्ष करावा लागतो, हा कॉमन परिणाम आहे. म्हणजेच काय होतं की त्यांच्या कष्टाचं मोल होत नाही. सततची संकट म्हणजे संकटाची परंपराच, त्याच्यात खंडच नाही, अशी लक्षणं जास्त दिसली की आपण त्याला कालसर्पदोष असं म्हणतो. पुढे मी कालसर्पदोषाचे परिणाम या भागात लक्षणासहित परिणाम दिलेले आहेत. त्यामुळे ते तुम्हाला फारच उपयुक्त ठरतील. पण असा कालसर्पयोग ॲक्सिस दोन्ही राहू केतूच्या ॲक्सिसमध्ये सर्व ग्रह असणं म्हणजे जवळजवळ 40% कुंडलीत कालसर्पदोष येईल. पण तसं नसतं. कालसर्पदोष कुंडलीने दाखवला, हा आपल्याला एक विचार दिला की ते आणखी पुढे पहा. मग पुढे हा विचार घेऊन आपण पुढे चालल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा काय करायला पाहिजे की सर्रास कुंडल्यामध्ये कालसर्पदोष असणं स्वाभाविक नाही. म्हणजेच तो डिटेक्ट करायला पाहिजे, त्याची लक्षणं येतात का पाहायला पाहिजे. आणि ती तशी जर लक्षणं आली तर कालसर्पयोग आहे, अन्यथा नाही.
म्हणजे केवळ राहू केतूच्या ॲक्सिसमध्ये ग्रह असणं यावर कालसर्पयोग ठरत नाही, तो डिटेक्ट करूनच पाहावा लागतो. आता आपण थोडक्यात याचे परिणाम पाहू. याचे परिणाम म्हणजे काय, तर कालसर्पयोगात वैचित्र्यता आढळते. म्हणजेच घरात कोणीतरी आजारी, तो बरा न होतो, तो दुसरा आजारी. म्हणजे आजोबांच्या नंतर त्यांची जागा बरीच वर्ष आजारपणाची वडिलांनी घेतली, आईने घेतली, त्याच्यानंतर मुलांनी घेतली. अशीच ही जी परंपरा आहे ही विचित्रपूर्व गोष्ट दिसते. पण वैचित्र्यता हा मुख्य भाग आहे. हे आजार कसे असतात, साखळी पद्धतीने होतात. म्हणजे पहिलं एकाचं बरं न होतं तोच दुसऱ्याला, तो तिसऱ्याला, याप्रमाणे. दुसरं उदाहरण देतो मी. एखादं मोठं कुटुंब असतं, त्याच्यात 7-8 मुलं असतात. त्या 7-8 मुलांची लग्नच होत नाहीत. काही केलं एकाचंही लग्न होत नाही. असं का? म्हणजे ग्रह दाखवतात त्याप्रमाणे घडतच नाही. ज्योतिषाने तर सांगितलं होतं नवपंचमी योग आहे, राजयोग आहे. मग हे असं का? तर तिथे ते योग असतानाही नवपंचम राजयोग, कालसर्पयोग सुद्धा आहे, हे लक्षात घ्यायला हवं. आता तुम्हाला एक सांगितलं मी कालसर्पयोगाचे परिणाम. त्याच्यापैकी तिसरा परिणाम म्हणजे घरात वेडी दिव्यांग मुलं जन्माला येणं. हा एक आहे की घरात विचित्र गोष्ट घडते, काहीतरी वेगळीच विचित्र मुलं जन्माला येते. नंतर काय आहे की कधी कधी असं दिसून येतं की सर्व बाजूने सक्षम असतानाही नोकरी करण्याची इच्छा न होणे. एकाच वेळी अनेक संकट म्हणजे दुर्भाग्य अवस्था निर्माण होणे. पण एक याच्यातली तुम्हाला गंमत सांगतो की असा हा कालसर्पयोग जो आहे तो थोर पुरुषांच्या कुंडलीतही असतो. मग मागाशी मी सांगितलं त्याप्रमाणे सततचा संघर्ष हा कॉमन वैशिष्ट्य आहे. हे थोरा मोठ्याचं कर्तृत्व उंचावतात. म्हणजे हा जो गुण आहे तो त्यांना शाप ठरत नसून वरदान ठरतं. आणि खूप चांगलं कर्तृत्व केल्यामुळे त्यांची कालसर्पयोगाची भोग ते भोगत असले तरी आपलं जीवनमान खूप त्यांनी उंचावलेलं आढळून येतं. आता कालसर्पयोग डिटेक्ट करा सांगितलं, आता तुम्हाला उपाय सांगतो. मग अशा या कालसर्पयोगावर उपाय काय, तर ग्रंथात सांगितल्याप्रमाणे त्र्यंबकेश्वर येथे जाऊन कालसर्प शांती करून बरेचसे भटजी मुंबईत, पुण्यामध्ये कालसर्प शांती गच्चीवर वगैरे कुठेतरी जाऊन करतात. ते योग्य नाही. शास्त्रात सांगितल्यामुळे वाहतं पाणी पाहिजे आणि पवित्र गोदावरीसारख्या नदीच्या तीरावरच हा करावा असं सांगितलंय. म्हणजे कुठेही करून विधी केल्याचं समाधान मिळतं, पण त्याचा रिझल्ट येणार नाही. कारण स्थानमात्म्य वेगळं असतं. एका स्थानाचं महात्म्य वेगळं, दुसऱ्या स्थानाचं महात्म्य वेगळं. त्यामुळे तो त्र्यंबकेश्वरच्याच ठिकाणी जाऊन करावा. आणि हा विधी काय फार मोठा नसतो. 2-2.5-3 तास फार तर लागतात. एक चांदी, सोनं किंवा तांब्याची नागाची मूर्ती करून त्याची पूजा करायची. ब्राह्मण करवून घेतो.
सगळ्या ऋचा मंत्र वगैरे म्हटले जातात. यथाशक्ती ब्राह्मणाला दान दिलं, हा कालसर्पयोग शांत होतो. माझ्या अनुभवाप्रमाणे बऱ्याच लोकांनी कालसर्प शांती केल्यानंतर त्यांची जमीन जुमला इत्यादीची बरीच वर्ष अडकलेली रखडलेली कामं मार्गी लागताना दिसलेली आहेत. म्हणून जर कालसर्प दोष असेल तर तुम्ही त्र्यंबकेश्वर येथे जाऊन शांती करून घ्या. आता हा संघर्षात्मक जीवनाचा भाग असल्यामुळे कधी कधी काय होतं की घरातून त्र्यंबकेश्वरला जाणंच होत नाही. संकटाची परंपरा, काही नाही काही अडचणी येतात. इच्छा खूप असते पण कार्य काही घडत नाही. तर तूर्त त्याच्यासाठी एक उपाय आहे. त्र्यंबकेश्वरला जाल त्यावेळी जाल, तोपर्यंत वळवानल हनुमान स्तोत्र ते वैयक्तिक आणि सामुदायिक पाठ करावेत. घरात सगळ्यांनी बसून ठराविक वेळेला सामुदायिक पाठ करावा. त्यामुळे कालसर्प दोषाचे अर्धे अधिक परिणाम जाणवणार नाहीत. तर असा आम्ही कालसर्प दोषाचा व्हिडिओ तयार केला आणि तुमच्या हा नक्कीच उपयोगात येईल अशी मला खात्री आहे. आता हा व्हिडिओ मी संपवतो. धन्यवाद.